धुळे शहरातील जेलरोडवरील अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून हिंदू युवा सेना आक्रमक झाली आहे। जिल्हा कारागृहाच्या प्रवेशद्वारासमोरच हिंदू युवा सेनेच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आलं। रस्त्यावर कार्यालय उभारल्याने मनपा प्रशासनाने ते हटवण्याची विनंती केली, मात्र जेलरोडवरील फळ विक्रेते वगळता इतर अतिक्रमण 2 दिवसांत हटवा, अन्यथा याच रस्त्यावर पक्क बांधकाम करून कार्यालय उभारू, असा इशारा हिंदू युवा सेनेचे अमोल सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिला। पाचकंदील भागातील मार्केट हटवल्यानंतर व्यापाऱ्यांना पर्यायी जागा म्हणून प्रशासनाने जेलरोडवरील जागा दिली होती, मात्र याठिकाणी विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी अतिक्रमण करून कार्यालय थाटल्याचा आरोप करत हिंदू युवा सेनेने त्याला विरोध केला आहे। अतिक्रमणावर कारवाई करताना प्रशासनाने सर्वांसाठी समान नियम लागू करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली। यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा हिंदू युवा सेनेचे विक्की परदेशी, अमोल सूर्यवंशी, नगरसेवक रोहित चांदोडे, नगरसेवक जयेश वावदे, दिनेश बागुल, मयूर शार्दूल, संतोष परदेशी, मोहन टकले, किरण अहिरे, भटू गवते, टिंकू बडगुजर, कैलास कासार, योगेश कोठावदे, सिद्धार्थ साळवे, सार्थक पाटील, विजय जाधव आणि प्रितेश अग्रवाल यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आता हिंदू युवा सेनेच्या 2 दिवसांच्या अल्टिमेटमनंतर मनपा प्रशासन जेलरोडवरील अतिक्रमणांवर काय कारवाई करणार, याकडे धुळेकरांचं लक्ष लागलं आहे। आज हिंदू युवा सेनेच्या वतीने जेल जेल समोर धुळे शहरातील प्रत्येक घटकासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज इथं कार्यालयाची स्थापना झालेली आहे। मुळात या प्रतिकात्मक कार्यालयाची स्थापना करण्याचं कारण म्हणजे आज शहरामध्ये जागोजागी काही संघटनांचे पक्षांचे कार्यालय रासरोसपणे बांधणं, कॉन्क्रीट काम करणं, कॉन्क्रीट कार्यालय बांधणं असे प्रकार अतिक्रमणाचे चालू आहे। म्हणून आम्ही आज प्रतिकात्मक कार्यालय सुरू केलं आहे। मुळात ही जागा मार्केटचे जे फ्रूट व्यापारी आहेत त्यांच्यासाठी पालिकेने अलाव केली आहे। इथं फक्त फ्रूट मार्केट जोवर तयार होत नाही तोवर त्यांना इथं गोडाऊन म्हणून अलाव केली, पण त्याचा गैरफायदा घेत काही संघटना, काही पक्ष हे त्यांनी त्यांचे अतिक्रमण करून कार्यालय स्थापन केले। ही दिशा योग्य नाही। यापुढे भविष्यात या गोष्टीचा सगळ्याच घटकांना त्रास होणार आहे। म्हणून आम्ही आज प्रतिकात्मक कार्यालय स्थापन केलं आहे आणि जोवर हे सर्व काही निघत नाही तोवर हे कार्यालय इथंच राहणार आहे। 2 दिवसाची आम्ही प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला, आयुक्तांना मुदत दिलेली आहे। जर यांनी 2 दिवसात चालू नाही केलं काम तर आम्ही इथं पत्रे तोबा करणं, पूर्ण RCC बांधकाम सुरू करणार आहोत। याची प्रशासनाने दखल घ्यायची आणि पुढे जे काय होईल त्याला प्रशासन जबाबदार राहील याची सर्वांनी नोंद घ्यायची।